My dear students, now today we are going to learn our next poem 2.4. The title of the present poem is Have You Earned Your Tomorrow? Have You Earned Your Tomorrow? This poem is written by Edgar Guest. Edgar Guest, whose life period is in between 1881 to 1959. Edgar Guest was born in England and was brought to the United States when he was 10 years old. Here, the brief biography of the poet Guest is given here. He was born in England and later on he was migrated in the United States. United States means America. When at that time his age was just 10 years old. He began his writing career in 1895 at the age of 14 when he was writing poetry. At that time, his age was just 10 years old and the year was 1895. विद्यार्थी मित्रांनो, जसे की मला अनेक विद्यार्थ्यांनी सूचना केलेल्या आहेत की सर आम्हाला समजेल अशा प्रकारे जर असं थोडं मराठीमध्ये सांगितले तर बरं होईल. म्हणून माझा हा प्रयत्न असा आहे की सुरुवातीला मी मराठी ट्रान्सलेशन द्वारे ही कविता तुम्हाला शिकविणार आहे आणि त्यानंतर स्पेशली एक माझा व्हिडिओ इंग्रजीवरती आधारित असेल की ज्यामध्ये मराठी ट्रान्सलेशन नसेल. तर अशा प्रकारे आज ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मराठी आवृत्तीचा अनुभव येईल. तशा प्रकारे एडगर गेस्ट हे कवी इंग्लंडमध्ये जन्मले होते, परंतु त्यानंतर ते युनायटेड स्टेट्समध्ये अमेरिकेमध्ये स्थलांतरित झाले. त्यावेळी त्यांचं वय 10 वर्षाचं होतं. ही बिगॅन हिज रायटिंग करिअर इन 1895 ॲट द एज ऑफ 14. त्यांनी कविता लिखाणास प्रारंभ केला तो इसवी सन 1895 या वर्षी, की ज्यावेळी त्यांचं वय फक्त 10 वर्षाचं होतं. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आता थोडा विचार करायला पाहिजे. एडगर गेस्ट जन्मले कुठे? इंग्लंडमध्ये, आणि नंतर 10व्या वर्षी त्यांना अमेरिकेमध्ये जावं लागलं आणि वयाच्या 14व्या वर्षी त्यांनी म्हणजे इसवी सन 1895 मध्ये कविता लिहिण्यास प्रारंभ केला. ह्यावरून आपण काहीतरी प्रेरणा घेतली पाहिजे, कारण ही जी प्रेझेंट पोएम आहे, कविता आहे, हॅव यू अर्न्ड युअर टुमॉरो, तुम्ही तुमचा उद्याचा दिवस कमावला आहे का? अर्न, EARN, अर्न म्हणजे त्या शब्दाचा शब्दशः अर्थ आहे मिळकत, मिळविणे. जसं की आपण अर्थार्जनाच्या बाबतीमध्ये आपण म्हणतो किती कमाई झाली, किती कमावलं आपण, तर इथे फार महत्वपूर्ण संदेश दिलेला आहे एडगर गेस्ट या कवीनं. एडगर गेस्ट इज नोन ॲज पीपल्स पोएट फॉर हिज सिंपल स्टाईल अँड ऑप्टिमिस्टिक टोन ऑफ रायटिंग. आता एडगर गेस्ट हे जे कवी आहेत कशा करता सुपरिचित आहेत, प्रसिद्ध आहेत, काय म्हणून लोक त्यांना ओळखतात? पीपल्स पोएट. पीपल्स पोएट म्हणजे एडगर गेस्ट हे लोककवी म्हणून काय होते? प्रसिद्ध होते. व्हाय? बिकॉज हिज रायटिंग स्टाईल वॉज व्हेरी मच सिंपल अँड ऑप्टिमिस्टिक. त्यांची काव्यलेखनाची जी शैली होती ती अगदी साधी सोपी होती, सर्वसामान्यांना समजेल अशा प्रकारच्या भाषेमध्ये त्यांनी काय केलेलं आहे? काव्य कविता लिखाण केलेलं आहे. आणि ऑप्टिमिस्टिक म्हणजे आशावादी. तर अशा प्रकारे त्यांच्या ऑप्टिमिस्टिक ह्या शब्दामधून मला एक सांगायचं आहे की त्यांचं जे काव्य लिखाण आहे
ते आध्यात्मिक सुद्धा होतं. तो आध्यात्मिक टच ह्या कवितेमध्ये सुद्धा प्रकर्षाने आपणास जाणवतो. गेस्ट इज अन अमेरिकन रायटर ऑफ न्यूजपेपर अँड मॅगझिन्स. अमेरिकेमध्ये असताना त्यांनी काय केलेलं आहे? कीर्ती मिळवलेली आहे. अमेरिकन लेखक म्हणून कोण्या संदर्भात? त्यांनी अनेक वृत्तपत्रांचं काय केलेलं आहे? लिखाण केलेलं आहे. साप्ताहिकांचं लिखाण केलेलं आहे आणि म्हणून ते संपूर्ण अमेरिकेमध्ये प्रसिद्ध आहेत. तर ही माहिती होती ह्या पोएट बद्दल, एडगर गेस्ट बद्दल. आता ही जी प्रस्तुत कविता आहे, हाऊ यू अर्न युअर टुमारो, त्यामध्ये काय सांगितलेलं आहे कवीनं? पेज नंबर 112 वरती दिलेला आहे पहा. दिस इज अन इन्स्पिरेशनल पोयम. इन्स्पिरेशनल, स्फूर्तिदायी, प्रेरणादायी, मोटिवेशनल. ही जी कविता आहे फार प्रेरणादायी आहे. ही कविता वाचन केल्यानंतर कोणी वाचकास काय मिळणार? मोटिवेशन मिळणार, प्रेरणा मिळणार, इन्स्पिरेशन मिळणार. इन दिस पोयम the speaker is asking the readers whether they have done anything to improve the life of another human being or not. या कवितेमध्ये जो काय मेसेज दिलेला आहे, संदेश दिलेला आहे कवीनं, तो म्हणजे काय आहे? इन दिस पोयम द स्पीकर, कोण आहे स्पीकर इथे? द पोएट हिमसेल्फ मीन्स एडगर गेस्ट. इथे आपल्याशी बोलणारा कोण आहे? कवी आहे. कवी काय म्हणतो आहे? आपल्याला काही प्रश्न विचारतो आहे. कुणाला? आपल्याला म्हणजे रीडरला. आपण कोण आहोत? वाचक आहोत. वेदर दे हॅव डन एनिथिंग टू इम्प्रूव्ह द लाईफ ऑफ अनादर ह्युमन बिईंग ऑर नॉट. इम्प्रूव्ह, सुधारणा करणे. इतर मानवाचं जीवन सुधारण्याकरता, उन्नत करण्याकरता आपण काहीतरी कार्य केलं का? मदत केली का किंवा नाही? हा कवितेचा काय आहे? थीम आहे, अर्थ आहे, संदेश आहे. इट इज अप टू यू वेदर यू विल हॅव अ बेटर फ्युचर ऑर नॉट. जे काय आपण कार्य करतो त्यावरतीच आधारित आपलं काय असतं? फ्युचर असतं, भवितव्य असतं. आणि म्हणून कवी म्हणतो तुम्ही आज जे काय करता त्यावरती तुमचा उद्याचा निर्भर आहे. भवितव्य, भविष्यकाळ निर्भर आहे. म्हणून काय करावं लागेल आपल्याला? आजचा दिवस चांगल्या प्रकारच्या कार्यामध्ये आपल्याला पार पाडावा लागेल. Therefore, one should consider one's actions and deeds carefully and plan accordingly for a better future. म्हणून कवी म्हणतो one should consider one's actions. Actions म्हणजे कृती, कार्य. डीड्स म्हणजे मोठी कार्य. आणि म्हणून प्रत्येकानं काय करायला पाहिजे? आपलं जे कार्य आहे, कृती आहे, कामकाज आहे, काळजीपूर्वक त्याचं नियोजन केलं पाहिजे की जेणेकरून आपला भवितव्य, आपला भविष्यकाळ सुकर होऊ शकेल आणि आपल्याला उद्याची चिंता असू शकणार नाही. त्याकरता टुडे म्हणजे आज आपण चांगल्या प्रकारचं कार्य करणं आवश्यक आहे. तेव्हाच कुठे उद्याचा काळ, उद्या भविष्यकाळ आपल्याकरता सुकर असू शकेल, सुखद असू शकेल. आपलं भवितव्य चांगल्या प्रकारचं निभावू शकेल. अशा प्रकारचं कार्य आज आपल्याला करणं आवश्यक आहे. हाऊ यू अर्न युअर टुमारो. दिस इज द टायटल फॉर टुडेज पोएम अँड धिस पोएम इज रिटन बाय एडगर गेस्ट. हाऊ यू अर्न युअर टुमारो by Edgar Guest is an inspirational poem. This poem presents a number of questions to the readers about how they spend their days in their life. The poem begins with the speaker asking the readers if they did anything to help someone or some human being to make their day, like greeting friends very much cheerfully. The poet Edgar Guest is saying that it is the end of the day and time is running fastly. So,
the speaker, the poet, asking very much questions to the readers and about their actions, and also he wants to approve the questions in good manner. The present poem deals with many human values, that is happiness of life and helpful or thankful nature of a person, how you treat the others while living your life in the present day, that is today. This is the most important part in our life. Your very much small help, kind words and small act will change the life of another person. So, everyone must behave very politely, kindly, and be always helpful to others, so that your today will definitely convert in great future or tomorrow. Like this is the message given in the poem by the poet Edgar Guest. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण ही कविता स्टांजा वाईज शिकूया. प्रस्तुत कवितेला 4 स्टांजा आहेत. पहा, 4 स्टांजाची ही कविता आहे. पहा, पहिला स्टांजा. Is anybody happier because you passed his way? Does anyone remember that you spoke to him today? This day is almost over and its toiling time is through. Is there anyone to utter now a kindly word of you? Like this, in the first stanza, there are 3 questions asked by the poet. To whom? To the readers. तर अशा प्रकारे हा पहिला स्टांजा आहे. पहिल्या स्टांजामध्ये पहिली काव्यपंक्ती पहा. Is anybody happier because you passed his way? Is anybody happier because you passed his way? तुम्ही रस्त्यानं जात असताना एखादी व्यक्ती तुम्हास भेटली, तर त्यावेळी त्या व्यक्तीस आनंद झालाय का? My friend, you are just adorable. म्हणजेच तुम्ही रस्त्याने मार्गक्रमण करत असताना तुम्हाला पाहून किंवा भेटून एखादी व्यक्ती आनंदित झाली आहे का? अशा प्रकारचा प्रश्न स्पीकर म्हणजे कवीनं एडगर गेस्ट यांनी वाचकास विचारलेला आहे. तर ती व्यक्ती आनंदित झाली असेल, की ज्या व्यक्तीला तुम्ही भेटला आहात, तुम्हाला पाहून ती व्यक्ती आनंदित झाली असेल, तर समजायचं की तुमचा आजचा दिवस चांगला जात आहे किंवा गेलेला आहे. दुसरी काव्यपंक्ती. डज एनीवन रिमेंबर दॅट यू स्पोक टू हिम टुडे? दुसऱ्या काव्यपंक्ती किंवा कवितेच्या ओळीमध्ये सुद्धा अशाच प्रकारचा एक प्रश्न कवीने विचारलेला आहे, आणि तो आहे डज एनीवन रिमेंबर दॅट यू स्पोक टू हिम टुडे? तुम्ही एखाद्या व्यक्तीस आज चांगल्या प्रकारे बोलले आहात का, की ज्यामुळे ती व्यक्ती तुम्हाला स्मरण करू इच्छिते, तुम्हाला आठवण करू इच्छिते? पॉझिटिव्ह किंवा सकारात्मक तुम्ही बोलले असाल तर नक्कीच ती व्यक्ती तुम्हाला काय करेल? स्मरण करेल. तुमचं हे जे बोलणं आहे ते कसं पाहिजे? नम्रपणाचं बोलणं असायला हवं. तुम्ही सत्य बोलायला हवं, जेणेकरून ती व्यक्ती तुम्हाला काय करू शकेल? तुमची आठवण करू शकेल, आणि एकदाच नाही तर वारंवार काय करू शकेल? तुमचं स्मरण करू शकेल. पुढची ओळ पहा, तिसरी, पहिल्या स्टांजामधली तिसरी ओळ. दिस डे इज ऑलमोस्ट ओव्हर अँड इट्स टॉयलिंग टाइम इज थ्रो. तर अशा प्रकारे तिसरी जी काव्यपंक्ती आहे, त्या काव्यपंक्तीमध्ये टॉयलिंग टाइम हा एक शब्द थोडा कठीण वाटतो. तर त्याचा अर्थ काय आहे? टाइम स्पेंड इन हार्ड फिजिकल वर्क. दिवसभराचं कार्य करत असताना आपल्याला काय करावं लागतं? कठोर कार्य करावं लागतं, पारिश्रमिक कष्टाचं काम करावं लागतं.
शारीरिक मेहनतीचं काम करावं लागतं, त्या संदर्भातला तो शब्द आहे. तर अशा प्रकारे ह्या ठिकाणी कवी काय म्हणतो, दिस डे इज ऑलमोस्ट ओव्हर अँड इट्स टॉयलिंग टाइम इज थ्रो. आजचा जो दिवस आहे तो जवळपास म्हणजे जवळजवळ संपलेलाच आहे, तो आपल्या हातून निघून गेलेला आहे. आजचा दिवस तुमच्या हातून निघून गेलेला आहे. दिस डे इज ऑलमोस्ट ओव्हर. असं तर आपल्या हातून होऊ नये, कारण वेळ कुणाकरता थांबलेली नाही, थांबणारही नाही. वेळ फार महत्त्वाची आहे, म्हणूनच आपण म्हणतो ना, टाइम इज मनी. त्या त्यावेळी ते कार्य आपल्या हातून घडलीच पाहिजेत. एकदा वेळ निघून गेल्यानंतर पुढे पश्चाताप करण्याशिवाय आपल्या हाती काही राहत नाही. आणि म्हणून कवी म्हणतो, दिवस जवळपास तुमच्या हातून गेलेला आहे. तुम्ही तो काय केलेला आहे, दिवसभरामध्ये कार्य करून दिवस निघून गेलेला आहे. आणि टॉयलिंग टाईम म्हणजे टाइम स्पेंट इन हार्ड फिजिकल वर्क. आजचा तो दिवस होता प्रचंड शारीरिक परिश्रमाचा होता. पूर्ण दिवस खूप कठीण दिवस होता. आणि अशाही परिस्थितीमध्ये इज देअर एनीवन टू अटर नाव अ काइंडली वर्ड ऑफ यू. अशा दिवशी सुद्धा तुमच्या संदर्भात कुणी असा एखादा व्यक्ती आहे का की ज्यानं त्या व्यक्तीनं तुमच्याबद्दल काय केलेलं आहे, चांगले शब्द उच्चारलेले आहेत, तुमच्याबद्दल स्मरण केलेलं आहे. तुम्ही एवढ्या कठीण दिवसाचा सामना करत असताना सुद्धा, दिवसभराच्या कठीण पारिश्रमिक अवस्थेतून जात असताना सुद्धा तुमच्या विषयी कुणीतरी दयाळूपणे, आत्मीयतेने तुमच्याबद्दल कोणीतरी पुटपुटतंय, चांगले बोल बोलत आहे. आणि हळुवारपणे प्रेमाची, आपुलकीची कुणीतरी स्तुती करत आहे. याचा अर्थ असा की तुम्ही काहीतरी एखादं चांगलं कार्य केलेलं आहे. ह्या कवितेमध्ये टुडे आणि टुमारो असं कंपॅरिझन आहे. पहा, उद्याचा दिवस आपल्याला जर कमवायचा असेल तर आज आपण काय करायला पाहिजे, चांगल्या प्रकारचं कर्म करायला पाहिजे. कर्मावर खऱ्या अर्थाने कविता आधारित आहे. मी प्रास्ताविकेमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की ऑप्टिमिस्टिक होते पोएट, आशावादी होते. त्यामध्येच स्पिरिच्युअल हा सुद्धा एक गुण आहे. आध्यात्मिकता सुद्धा आपणास या कवितेमध्ये दिसून येते. तर अशा प्रकारे आजचा संपूर्ण दिवस शारीरिक कष्टामध्ये गेलेला आहे, तरी सुद्धा तुम्हाला कुणीतरी काय करत आहे, स्मरण करत आहे. लाईक दिस, इन द फर्स्ट स्टांजा द स्पीकर और द पोएट आस्क्ड 3 क्वेश्चन्स टू द रीडर्स. वरील प्रश्नामधून किंवा पहिल्या स्टांजामधून कवी आपणास काय सांगू इच्छितो बरे? विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या स्टांजाच्या 4 ओळीमध्ये कवीने आपणास महत्त्वाचा संदेश दिला आहे. आणि तो संदेश म्हणजे आपण आपला स्वभाव, नेचर, ॲटिट्यूड हा सर्वांसाठी कसा ठेवला पाहिजे, चांगला ठेवला पाहिजे, परोपकारी ठेवायला हवा. आपण ज्यावेळेस रस्त्याने जात असताना जर का कोणी एखादी व्यक्ती आपणास भेटली तर त्या व्यक्तीनं आपल्याकडे पाहून तोंड वेडवाकडं करू नये, फेशियल एक्सप्रेशन बॅड करू नयेत, त्याच्या चेहऱ्यावरती हास्य झळाळलं पाहिजेत. अशा प्रकारची कृती आपण पूर्वी केलेली आहे आणि आताही करणार आहोत असं त्या व्यक्तीला वाटलं पाहिजे. कारण आपलाही चेहरा कसा पाहिजे, प्रसन्न पाहिजेत, प्रसन्न ठेवायलाच हवा. एखाद्या व्यक्तीने तुमच्याकडे पाहिले तर तुम्ही त्यास काय केलं पाहिजे, स्माईल दिलं पाहिजे. एखाद्या व्यक्तीने त्याची एखादी समस्या तुमच्याकडे मांडली असेल, आणली असेल तर तुम्ही ती समस्या सोडविली पाहिजे. आणि त्या व्यक्तीला नेहमी सदैव पॉझिटिव्ह ठेवलं पाहिजे. दिवसभराच्या कटकटीमध्ये, अडचणीमध्ये सतत दिवसभर सातत्यानं काम करत असताना सुद्धा त्या व्यक्तीस आपली आठवण येणे हे म्हणजे आपल्या चांगल्या सत्कर्माचंच काय आहे ते फळ आहे. आपल्याशी बोलण्याने कुणा एकास आनंद व्हावा अशी कवीला अपेक्षा आहे. असं आपल्याशी नेहमी घडावं, नेहमी घडायलाच हवं. तुम्ही नेहमी सत्कर्म करावं, नेहमी हसतमुख असावं, इतरांकरिता आशादायी असावं,
ज्यामुळे इतरांच्या ओटी तुमचं नाव असेल असे कर्म आपण करावेत. आपलं स्वतःचं जीवन जगत असताना इतरांचं सुद्धा भलं आपल्या हातून घडावं हीच कवीची रास्त अपेक्षा आहे. आणि म्हणूनच कवीनं सांगितलेलं आहे पहिल्या स्टांजाच्या शेवटच्या काव्यपंक्तीमध्ये, इज देअर एनी वन टू अटर नाव अ काइंडली वर्ड ऑफ यू. तर अशा प्रकारे हा पहिला स्टांजा. दुसरा स्टांजा, डिड यू गिव्ह अ चीअरफुल ग्रीटिंग टू द फ्रेंड हू केम अलॉंग. दुसऱ्या स्टांजामधली ही पहिली काव्यपंक्ती, डिड यू गिव्ह अ चीअरफुल ग्रीटिंग टू द फ्रेंड हू केम अलॉंग. ह्या दुसऱ्या कडव्यामध्ये म्हणजे स्टांजामध्ये पहिल्या स्टांजामधीलच रेफरन्स किंवा संदर्भ इथे दिलेला आहे पहा. म्हणजे पुन्हा प्रश्न विचारलेले आहेत कवीनं वाचकास. म्हणजे तुम्ही एखाद्या मित्राला आनंदाने अभिवादन केले आहे का. जो मित्र रस्त्याने कुठेतरी तुम्हाला भेटलेला आहे त्यावेळी तुम्ही त्यास उत्साहाने किंवा आनंदाने अभिवादन केले आहे का. हा तुमचा मित्र त्याच्या कोणत्या तरी समस्येनं त्रस्त आहे, चिंतित आहे, पण तुम्ही त्यास भेटलात, तुम्ही भेटून त्यास आनंदाने अभिवादन केले, त्यामुळे त्यास काही काळापुरते का होईना त्याच्या समस्येतून चिंतेतून त्याची सुटका झाली आहे. आणि म्हणून तुम्हास भेटून त्यास हायसे वाटलेले आहे, त्यास हलकसं वाटलेलं आहे, त्याच्या मनावरचं जे दडपण होतं, भार होता, तो कमी झालेला आहे. त्याच्या जीवनामधला जो बोजडपण आहे, क्लिष्टता आहे, समस्यांची जी गुंतागुंत होती तुमच्या भेटण्यामुळं कमी झालेली आहे. असं मिनिंग किंवा अर्थ ह्या दुसऱ्या स्टांजामधील पहिल्या काव्यपंक्तीचा आहे. आता दुसरी काव्यपंक्ती पहा, ऑर अ चर्लिस सॉर्ट ऑफ हाऊडी अँड देन व्हॅनिश इन द थ्रॉंग. किंवा त्याच्या अगदी उलट किंवा अपोजिट आपण वागलो आहोत काय, हेही तुम्ही काय करा, स्मरण करा तुमचं की आपण आज कसे वागलो आहोत. ह्या काव्यपंक्तीमध्ये चर्लिश म्हणजे रूढ, उद्धट. त्या मित्राशी किंवा व्यक्तीशी तुमचं जे वर्तन होतं ते उद्धटपणाचं होतं का, तुम्ही त्याच्याशी उद्धटपणे वागले आहात का, असा प्रश्न कवी विचारतो आहे. किंवा हाऊडी, हाऊडी हा शब्द पहा, अन इन्फॉर्मल फ्रेंडली ग्रीटिंग, अनौपचारिक मित्र अभिवादन. तुम्ही मित्राला अनौपचारिकरित्यानं अभिवादन केलं आहे का. आणि त्यानंतर जास्त लोकांच्या गर्दीमध्ये तुम्ही निघून गेला आहात काय, नाहीसे झाला आहात काय. एक तर तुम्ही चांगल्या प्रकारे त्या मित्राचं अभिवादन करा की जेणेकरून त्याची समस्या असेल ती नाहीशी होईल. त्या व्यक्तीला तुम्ही भेटल्यानंतर त्याच्या समस्या नाहीशा होतील, त्याला हायसं वाटेल, त्याला असं वाटेल की बाबा हा आपला भार कमी करू शकतो, आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. ह्या उलट काही जण वर्तन करतात, पाहून काय करतात, दूर जातात. तर कवी म्हणतो ह्या उलट तुम्ही गर्दीमध्ये निघून गेलात, कुठेतरी नाहीशी झालात का, खरं तर त्याला तुमची भेट आवश्यक होती. तर अशा प्रकारे इथे थ्रॉंग, थ्रॉंग म्हणजे अ लॉट ऑफ पीपल, क्राऊड, गर्दी. तर अशा प्रकारे अनौपचारिक रीतीनं अभिवादन केलं असेल आणि त्यानंतर तुम्ही जास्त लोकांच्या गर्दीमध्ये निघून गेला आहात काय, असा प्रश्न विचारलेला आहे. फॅनिश म्हणजे अदृश्य होणे, निघून जाणे, थ्रॉंग म्हणजे गर्दी. तर अशा प्रकारे असं होता कामा नये असं कवीला वाटतं. तिसरी काव्यपंक्ती, वेअर यू सेल्फिश प्युअर अँड सिम्पल ॲज यू रश्ड अलॉंग द वे. किंवा तुम्ही आजचा जो दिवस आहे तो स्वार्थीपणाने घालवला आहे का, तुम्ही केवळ स्वतःपुरताच विचार केला आहे का, इतरांचा तुम्ही अजिबात विचार केला नाही का. म्हणजे तुमचं वर्तन किंवा कृती, ॲक्शन किंवा बिहेव जगाच्या कल्याणाकरता नव्हतंच. जगाचं कल्याण सोडा, निदान काही मोजक्या लोकांच्या कल्याणाकरता तरी आपण काय करायला पाहिजेत, भल्याकरता नक्कीच सकारात्मक असायला हवं.
असं कवीला पुन्हा पुन्हा सांगायचं आहे की तुम्ही इतरांकरता काहीतरी करायला हवं. आपला जो स्वार्थ आहे तो पराकोटीचा असू नये. म्हणजेच नेवर थिंक ओनली अबाउट आय, मी अँड माय सेल्फ अशा स्वरूपाचं वर्तन, पराकोटीचा स्वार्थीपणा स्वतःबद्दलचा तो आपण काय केला पाहिजे, टाळला पाहिजे. आपण इतरांचा सुद्धा विचार केला पाहिजे. अशा प्रकारे हा स्टांजा होता दुसरा. त्याची शेवटची काव्यपंक्ती होती, ऑर इज समवन मायटी ग्रेटफुल फॉर अ डीड यू डीड टुडे. कारण ह्या स्टांजामध्ये शेवटच्या काव्यपंक्तीमध्ये काय सांगितलेलं आहे, ऑर इज समवन मायटी ग्रेटफुल फॉर अ डीड यू डीड टुडे. किंवा आज जी तुम्ही डीड म्हणजे कामगिरी, काम हे जे आजचं तुमचं काम आहे, कामगिरी आहे, त्याबद्दल एखाद्या व्यक्तीला तुमचा अभिमान वाटला आहे का? एखाद्या व्यक्तीला आपण संकटातून सुटका केली असेल, त्याची मदत केली असेल, त्यामुळे त्या व्यक्तीने आपले जीवन चांगले समाधानाचे वाटून त्याबद्दल तुमचं चांगल्या प्रकारे कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. अशा प्रकारचं आपण कार्य करायला हवं. ते कार्य छोटं जरी असलं तर त्या प्रसंगी फार महान कार्य असतं. कारण वेळ फार महत्त्वाची असते, प्रसंग महत्त्वाचा असतो. अशा प्रकारचं कार्य आपल्या हातून घडायला हवं की जेणेकरून त्या व्यक्तीनं काय करायला पाहिजे, थँक्स गिव्हिंग वर्ड्स आपल्याला द्यायला हवेत. आभार व्यक्त करणारे शब्द त्या व्यक्तीच्या तोंडून कधी येऊ शकतील, जर आपण त्याला खरोखरीच मदत केली, अंतःकरणातून मदत केली. संकट समय त्याला काय केलेलं आहे, त्या समस्येतून आपण त्याला बाहेर काढलं असेल तर ती व्यक्ती नक्कीच आपल्याला काय करेल, आपला आभार व्यक्त केल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारे हा दुसरा स्टांजा होता. आता तिसरा स्टांजा. कॅन यू सेट टू नाईट इन पार्टिंग विथ द डेज दॅट स्लीपिंग फास्ट. आता दिवसामागून दिवस भराभर निघून जात आहेत. कारण दिवस जायला काय फारसा वेळ लागत नाहीत. हे तर एकामागून एक दिवस जात आहेत. आपण त्या दिवसामध्ये काही कार्य केले तरच त्या दिवसाचा अर्थ असू शकतो. अन्यथा झिरो आहे, शून्य आहे, त्याला काही अर्थ नाही. म्हणून कवी म्हणतो, कॅन यू से टू नाईट इन पार्टिंग विथ द डेज दॅट स्लीपिंग फास्ट. आता दिवसामागून दिवस भराभर निघून जात आहेत. म्हणजेच आजचा दिवस पूर्ण निघून गेल्यानंतर रात्रीच्या वेळी आपण अंथरुणावर पडलेले असतो झोपण्याकरता. त्यावेळी आपण थोडं काय करायला पाहिजेत मित्रांनो, थोडं आपलं स्वतःचं आत्मपरीक्षण करायला हवं. इंट्रॉस्पेक्शन, सेल्फ इंट्रॉस्पेक्शन. आणि त्यामध्ये काय आहे, त्यावेळेस आपण स्वतःला काहीतरी प्रश्न विचारायचे आहेत. त्यामध्ये एक दोन तरी प्रश्न असा असू द्या की जो जगाच्या कल्याणाकरता नक्कीच असू शकेल. आज आपण आपला दिवस कसा घालवला, आपल्या हातून किंवा आपल्यामुळे कुणास हायसं वाटलं का, कुणाला तरी मदत झाली का, कुणा एकाचा आपला आधार वाटला का, आज आपल्या करवी एखादा तरी व्यक्ती समाधानी झाला का, एखादा तरी व्यक्ती आपल्याला भेटल्यामुळं आनंदित होऊन आपल्याला थँक्स गिव्हिंग दिलं का, आपल्या करवी सत्कर्म घडलं का. मित्रांनो, ह्या सर्व प्रश्नाची उत्तरे होय अशीच हवीत, तरच आजच्या दिवसातून आपण उद्याचा दिवस कमावणार आहोत. म्हणून आजच्या दिवशी काय करायला पाहिजेत, आपल्या हातून चांगली कर्म व्हायला पाहिजेत. म्हणूनच कवी पुन्हा पुन्हा प्रश्न विचारतो, हॅव यू अर्न युअर टुमारो. तुम्ही उद्याचा दिवस कमावला आहे का, आणि तो जर कमवायचा असेल तर काय करावं लागेल. आज आपल्याला सत्कर्म करावीच लागतील, करणं आवश्यक आहे, तरच मानवी जीवनाचं काय कल्याण होऊ शकेल. आज मी जर कुणाच्या कामी आलो असेल तरच माझ्या जीवनाला काहीतरी अर्थ आहे, तरच उद्या जगण्याचा मला अधिकार आहे, असं कवीस आपणास सुचवायचं आहे. आपला जीवनक्रम सकारात्मक असावा, स्वार्थामध्ये परमार्थ असावा. म्हणजेच मनुष्याने परोपकारी असायलाच पाहिजे.
नैतिकता, शेजार धर्म, सामाजिकता, राष्ट्रीयत्व व विश्वबंधुत्व ह्या अखिल मानवजातीच्या कल्याणाकरता जी मानवी मूल्ये जोपासावी लागतात त्यातील निदान काहीतरी मानवी मूल्ये आपण नक्कीच जोपासणं आवश्यक आहे. आणि हे कार्य प्रत्येक दिवशी आपल्या करवी घडणे अपेक्षित आहे. कोणाचे तरी भले किंवा कल्याण, मदत आपण करणे गरजेचे आहे. दुसरी काव्यपंक्ती पहा. दॅट यू हेल्प अ सिंगल ब्रदर ऑफ द मेनी दॅट यू पास्ड. आजच्या रात्रीच्या वेळी आपणास असे वाटले पाहिजे की आपण किमान एका तरी व्यक्तीस मदत केलेली आहे, एक तरी सत्कर्म केलेला आहे. कुणीतरी एक व्यक्ती आपली आठवण करत आहे, कुणीतरी एक व्यक्ती आपल्याला काय करत आहे, थँक्स गिव्हिंग वर्ड्स बोलत आहे, देत आहे, आभार व्यक्त करत आहे. तर अशा प्रकारे ही जी व्यक्ती आहे की ज्या व्यक्तीला आपण मदत केलेली आहे, की जो व्यक्ती माझा कोण आहे, ब्रदर आहे. ह्या काव्यपंक्ती ब्रदर शब्द आलेला आहे काव्यपंक्तीमध्ये पहा. ब्रदर म्हणजे हा ब्रदर काय ब्लड रिलेशनचा नव्हे. नातेसंबंध जे असतात काही रक्ताचे असतात, काही मानलेले असतात. तर अशा प्रकारे रक्तसंबंधाचा हा भाऊ नाही किंवा बंधू नाही. तर हा ब्रदर म्हणजे काय, सारे भारतीय माझे बांधव आहेत किंवा सर्व विश्वातले मानव माझे कोण आहेत, बंधू आहेत, बांधव आहेत. सार्व विश्व म्हणजेच कोण आहे, एक कुटुंब आहे असं आपण समजणं अपेक्षित आहे. सर्वाप्रती आपण आदराने समजूतदारपणे वर्तन केले आहे का असं कवी विचारतो आहे. ज्याला गरज आहे मग तो ओळखीचा असो अनोळखी असो, म्हणजेच जो कोणी गरजू असेल, संकटामध्ये असेल, अशा व्यक्तीला आपण काय केलेलं आहे, केलं पाहिजे, मदतीचा हात पुढे केला पाहिजे. मग तो प्रसंग अपघाताचा असेल, पूरपरिस्थितीचा असेल, भूकंपाचा असेल, महामारी म्हणजे साथरोगाचा असेल, ह्या प्रसंगी आपण सदैव काय केलं पाहिजे, मदतीचा हात पुढे करणं ही काळाची गरज आहे. तरच आपण उद्याचा दिवस कमावू शकतो, आपलं भविष्यकाळ कमावू शकतो. उद्या जीवन जगण्याचा आपल्याला अधिकार आहे असं आपण म्हणू शकतो. तिसरी ओळ तिसऱ्या स्टांजामधील, इज अ सिंगल हार्ट रिजॉयसिंग ओव्हर व्हॉट यू डीड ऑर सेड. किंवा कवी काय म्हणतो, तुम्ही हे केलं का, ते केलं नसेल तर हे केलं का. तर अशा प्रकारे ह्या तिसऱ्या स्टांजाच्या तिसऱ्या ओळीमध्ये की जी अशी आहे, इज अ सिंगल हार्ट रिजॉयसिंग ओव्हर व्हॉट यू डीड ऑर सेड. किंवा एकतरी हृदय तुमच्या वाणीने म्हणजे शब्दाने, आवाजाने म्हणजेच बोलण्याने किंवा कृतीने किंवा कार्याने अत्यानंदित झाले आहे का. त्यास तुम्ही चांगले बोलले आहात काय. तो अडचणीत असताना त्याची तुम्ही सुटका केली आहे का अडचणीमधून. त्यास धैर्य दिले आहे का, कार्यप्रणव केला आहे का, त्याच्या पाठीवरून मायेनं हात फिरवला आहे का, त्यास कार्य प्रेरित केला आहे का. अशा प्रकारची तिसरी ओळ होती. आता तिसऱ्या स्टांजामधील चौथी ओळ, डज अ मॅन हुज होप्स वेअर फेडिंग नाव विथ करेज लुक अहेड. असा एखादा व्यक्ती होता का, त्या समोरचा मार्ग दिसत नव्हता, समोर काळोख दिसत होता, त्याचं भविष्यकाळ काळवंडलेलं होतं, निराशेच्या गर्तेत होता तो व्यक्ती. त्याच्या अशा संकट समयी त्याच्या आशा धुसर झाल्या होत्या. अशा व्यक्तीस तुम्ही आजच्या दिवशी धैर्य दिले आहे का, त्यास विविध प्रकारे प्रेरणा देऊन मदत करून त्याचे आत्मबल वाढून त्यास धैर्यवान बनविले आहे का. ह्या सर्व प्रश्नांची उत्तर जर येस असेल, होय असेल, देन द पोएट इज सेइंग दॅट यू हॅव अर्न्ड युअर टुमारो. डेफिनेटली यू हॅव अर्न्ड युअर टुमारो. नक्कीच तुम्ही तुमचा उद्याचा काळ कमावलेला आहे. तुम्ही तुमचा उद्या म्हणजे भविष्यकाळ, तुमचे जीवन जगण्याचा मौलिक अधिकार अधिक मजबूत केला आहे. तुम्ही अभिमानाने, ताटमानेने जीवन जगण्याकरिता लायक व्यक्ती आहात. तुम्ही आजच्या दिवसातून
उद्याचा दिवस कमावणारे आहात. कुणाला तरी प्रेरणा देऊन तुम्ही आयडियल बनून मार्गदर्शक असणं आवश्यक आहे असं कवीला सांगायचं आहे. तर अशा प्रकारे आता शेवटचा स्टांजा, लास्ट स्टांजा ऑफ द पोयम. डिड यू वेस्ट द डे और लूज इट? वॉज इट वेल और सॉरली स्पेंट? तुम्ही आजचा दिवस व्यर्थ घालवला आहे का? तो तुमच्या हातून निघून गेला आहे का? का तो ठीक होता म्हणजेच कामापुरता मर्यादित होता का? तो तुम्ही कमावला आहे का? आजचा दिवस सत्कारणी लावला आहे का? तो तुमच्याकरता उद्या म्हणजेच भविष्य काळाची पेरणी करणारा ठरला आहे का? दुसरी काव्यपंक्ती. डिड यू लीव अ ट्रेल ऑफ काइंडनेस ऑर अ स्कार ऑफ डिस्कंटेंट? तुमच्यामधील दयाळूपणा तुम्ही सोडून दिला आहे का? असं असेल तर ते वाईट आहे. इतरावर आपण दया करणे आवश्यक आहे. दया, क्षमा, शांती तेथे देवाची वस्ती हे आपण सदैव लक्षात ठेवून प्रत्येक दिवस जगला पाहिजे. मित्रांनो, जगायचं म्हणजे जगू नका. इतरांना जगायला शिकवा, त्यांना मदत करा, जगा आणि जगू द्या. लिव्ह अँड लेट लिव्ह. सांगायचं तात्पर्य हे की कर्तव्य आणि हक्क एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आपण हक्काबद्दल आग्रही असतो पण पद्धतशीरपणे कर्तव्याला बगल देण्याचा प्रयत्न करतो. दिस इज नॉट फेअर. हे का न्यायाचं होऊ शकणार नाही. चौथ्या किंवा शेवटच्या स्टांजामधील तिसरी ओळ. ॲज यू क्लोज युअर आईज इन स्लंबर डू यू थिंक दॅट गॉड वुड से? आता ह्या काव्यपंक्तीमध्ये स्लंबर म्हणजे झोप. तर अशा प्रकारे आणि रात्री आपण झोपतेवेळी दिवसभरात जे काही आपल्या करवी वाईट घडले असेल त्याबद्दल आपणास पश्चाताप झाला पाहिजे. नक्कीच पश्चाताप झाला पाहिजे. त्याचा आपण विचार केला पाहिजे आणि मनोमन ठरविले पाहिजे की पुन्हा अशा प्रकारच्या चुका आपल्या करवी घडणार नाहीत. याची खबरदारी मी नक्कीच घेणार. याची आपण काय करायला पाहिजेत? आत्मपरीक्षण करून आपण ठामपणे निश्चयी हृदयाने उद्याचं कार्य चांगल्या प्रकारे घडेल ह्याकरता कार्य करणं आवश्यक आहे. आणि ज्यावेळेस आपले डोळे बंद होतात झोपेच्या समयी त्यावेळेस परमेश्वराने तुम्हास म्हटलं पाहिजे. काय म्हटलं पाहिजे? यू हॅव अर्न वन मोर टुमारो बाय द वर्क यू डीड टुडे. शेवटची ओळ आहे चौथ्या स्टांजामधील. परमेश्वर तुम्हास म्हणेन. काय बरं म्हणेन? आजच्या कार्यामुळे तुम्हास पुन्हा नवीन एक दिवस तुम्हास देतो आहे. परमेश्वरास देखील असे वाटले पाहिजे की तुमच्या सारखेच सत्कर्म इतरांनी सुद्धा करावेत. आज जसे तुम्ही कर्म केलेले आहेत तसेच सत्कर्म उद्या देखील तुम्ही करू शकता असा परमेश्वराचा ठाम दृढ विश्वास तुमच्यावरती असला पाहिजे. म्हणून परमेश्वर फार फार कनवाळू आहे आणि आपल्यासारख्या कष्टाळू, दयाळू, सत्कर्मी, परोपकारी व्यक्तीस उद्याचा दिवस बहाल करतो आहे. का करतो आहे? कारण आपलं आजचं कार्य सत्कर्मी आहे, मदत करणार आहे, इतरांना परोपकारी आहे, मानवतावादी आहे. कवीला काय सांगायचे आहे? आपले वर्तन चांगले असावे. आपण सामाजिकता जोपासली पाहिजे, सहिष्णुता जपली पाहिजे, जगाच्या कल्याणाकरता आपली काया झिजवली पाहिजे. ह्यामुळे आपणास ह्या जन्माचे पुण्य मिळेल. परमेश्वरास भक्ती आवडते. भक्ती कोण करतं? भक्त. तर आपण आपले समाज बांधव, देश बांधव यांनाच परमेश्वर समजून त्यांची भक्ती करा मित्रांनो. त्यामुळेच आपले कल्याण होईल, आपला नावलौकिक होईल, आपले आयुष्य वाढेल, सत्कर्मी लागेल. तर अशा प्रकारे प्रस्तुत कवितेमध्ये कवीनं अशा प्रकारे आपण सत्कर्म करावं ह्याकरता काय केलेलं आहे? आपणास बाध्य केलेलं आहे, तसा संदेश दिलेला आहे. तर अशा प्रकारची ही कविता होती.